नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. 5चा पंचनामामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मृत्यूदंडाची शिक्षा आज सुनावण्यात आली आहे. बांगलादेशची राजधानी ढाक्यामध्ये आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने शेख हसीना यांना ही शिक्षा सुनावली आहे. खरं तर जुलै 2024 मध्ये बांगलादेशमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन झालं होतं. याच आंदोलनानंतर शेख हसीना यांची सत्ता उलथवली गेली. पण आंदोलन हाताळताना शेख हसीना यांनी यंत्रणांना जे आदेश दिले त्यामध्ये किमान 1400 जणांचा मृत्यू झाल्याचा आरोप ठेवण्यात आलाय. शेख हसीना यांच्यावर हत्येला प्रोत्साहन देणं आणि हत्येचे आदेश देणं हे गंभीर आरोप होते. तिथल्या न्यायाधिकरणाने त्यांना जुलै 2024च्या विद्यार्थी निदर्शनांदरम्यान झालेल्या हत्याकांडाचा सूत्रधार असल्याचं म्हटलं. हत्याकांडाचा मास्टरमाइंड असा विशेष शब्द शेख हसीना यांच्याबाबत न्यायाधिकरणाने वापरलाय. आणि या सगळ्या आरोप हे दोघंही देश सोडून गेले होते. दोन्ही नेते गेल्या 15 महिन्यांपासून भारतामध्येच राहतात. आता हा निकाल आल्यानंतर शेख हसीना यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या विरुद्धचा जो निकाल आहे तो चुकीचा आहे, पक्षपाती आहे, राजकीयदृष्ट्या प्रेरित आहे. हा निर्णय एका अनिर्वाचित म्हणजे ज्यांना लोकनियुक्त सरकार म्हणून निवडण्यात आलेलं नाही त्या सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या एका लवादाने दिलाय, ज्याला कोणतीही सार्वजनिक जनादेश नाहीये. शेख हसीना यांचं हे म्हणणं आहे. या शिक्षेमधला एक विचित्र योगायोग समोर आलाय. आता ज्या न्यायाधिकरणानं लवादानं शेख हसीना यांना ही शिक्षा सुनावली आहे त्या लवादाची निर्मितीच मुळात शेख हसीना यांनीच पंतप्रधान असताना केली होती. 1971च्या बांगलादेश मुक्ती युद्धादरम्यान जी युद्ध गुन्हेगारी झाली होती, नरसंहार झाला होता बांगलादेशमध्ये, त्याची चौकशी करण्यासाठी आणि त्यांच्यावर खटला चालवण्यासाठी बांगलादेश आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाची तेव्हा स्थापना करण्यात आली होती. 1973 मध्ये खरं तर या न्यायाधिकरणाची स्थापना झाली होती, पण 2010 मध्ये हसीना यांनी गुन्हेगारांवर खटला चालवण्यासाठी त्याची स्थापना करेपर्यंत प्रक्रिया काही दशकं थांबली होती. आता याच ट्रायब्युनलने शेख हसीना यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे हाही एक विचित्र योगायोग या सगळ्यातला मानला जातोय. या सगळ्या संदर्भात आपल्याला चर्चा करायची आहे, पण त्या अगोदर बघूयात ज्या प्रकरणामुळे शेख हसीना यांना ही शिक्षा सुनावण्यात आलेली आहे, ज्या प्रकरणामुळे हा संपूर्ण मुद्दा आंतरराष्ट्रीय दृष्ट्या चर्चेचा ठरलेला आहे, ते प्रकरण नेमकं काय आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून. बांगलादेशमध्ये जुलै-ऑगस्ट 2024 मध्ये हिंसाचार प्रचंड उफाळला होता. हिंसाचाराचं विद्यार्थ्यांचं हसीना सरकारच्या विरोधात आंदोलन सुरू झालं होतं बांगलादेशमध्ये. अवघ्या जगाचं लक्ष या आंदोलनानं वेधून घेतलं होतं. आंदोलन थांबवण्यासाठी सरकारकडून कारवाई करण्यात आली होती. कारवाई दरम्यान अनेक आंदोलकांवर गोळीबाराच्या घटना घडल्या होत्या. कारवाईमध्ये 1400 पेक्षा जास्त आंदोलकांचा मृत्यू झाला. आता या संपूर्ण प्रकरणामध्ये भारताची भूमिका सुद्धा महत्त्वाची असणार आहे किंवा बांगलादेशचं लक्ष भारताकडे लागून राहिलेलं असणार आहे. याचं एक महत्त्वाचं कारण हे आहे की शेख हसीना यांनी त्या आंदोलनानंतर जुलै महिन्यामध्ये जे आंदोलन झालं होतं त्या आंदोलनानंतर भारतामध्ये आश्रय घेतला. 15 महिन्यांपासून त्या भारतामध्येच आहेत. त्यामुळे जेव्हा एखाद्या लवादाकडून त्यांना ही शिक्षा सुनावली जाते त्यावेळेस लक्ष भारताकडे सुद्धा राहणार आहे. त्यामुळे या सगळ्या घडामोडींचे परिणाम भारतावर सुद्धा होणार आहेत. या संदर्भात आणखीन माहिती आपल्याला देत आहेत माजी निवृत्त लष्करी अधिकारी ब्रिगेडियर निवृत्त हेमंत महाजन सर. या संपूर्ण प्रकरणाची मीमांसा करताना त्यांनी काय सांगितले तेही बघूयात. हसीनांना तिथल्या सैन्याने त्यांना पळवून नेऊन भारतामध्ये सोडलं आणि तेव्हापासून त्या भारताच्या राजकीय आश्रयाकर्ता आहेत आणि आत्ताच त्यांना कोर्टाने फाशीची शिक्षा दिलेली आहे. तर याचं विश्लेषण आपण कसं करतो तो थोडक्यात म्हटलं तर हा खटला म्हणजे एक फिक्स मॅच होती. हे क्लिअर होतं की तिथल्या सध्याच्या सरकारला त्यांना अजिबात पुन्हा एकदा बांगलादेशमध्ये येऊ द्यायची त्यांची इच्छा नव्हती. तसं म्हटलं तर अवामीनी गेले 15 वर्ष देशावरती राज्य केलेलं आहे. त्यांचे जे वडील होते हसीनांचे शेख मुजीबुर रहमान
ज्यांना बांगलादेशचे राष्ट्रपिता म्हणले जातात. परंतु सध्या तिथे उग्रवाद्यांचा जो हे आहे प्रभाव आहे तो इतका वाढलेला आहे की आता हसीनानाच ही अशा प्रकारची शिक्षाही दिली. आणि आता पुढच्या 3-4 महिन्यामध्ये इलेक्शन्स होईल आणि त्यावेळेला जे सरकार निवडून देईल ते या तर बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचं असेल किंवा ते जे असेल ते जमाते इस्लामी म्हणून उग्रवादी संस्था त्यांचं असेल. तर म्हणजे येणारा काळ हा भारताकरता अत्यंत कठीण आहे. तर थोडक्यात सांगायचं म्हटलं तर हसीना यांना शिक्षा देणं, त्यांना राजकीय जीवनातलं कायमचं उठवणं ही भारताकरता एक अत्यंत धोकेदायक घटना आहे. आणि भारताला आपले कान आणि डोळे उघडे ठेवून येणाऱ्या धोक्यावरती लक्ष ठेवावं लागेल आणि त्याच्या विरोधात कारवाई करावी लागेल. आणि या संदर्भात आणखीन बोलण्यासाठी आता आपल्या सोबत आहेत माजी लष्करी अधिकारी लेफ्टनंट कर्नल निवृत्त सतीश ढगे सर. ढगे सर नमस्कार. नमस्कार. बरं, आपल्या देशाच्या अगदी बाजूला असलेल्या देशांमधल्या घटना या कायम आपल्यावर परिणाम करतच असतात, पण बांगलादेश ह्या गेल्या जवळपास 1.5-2 वर्षांपासून आपल्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेते. परिस्थिती शांत होईल की नाही असं वाटत असताना आता हा लवादाचा नवीन खटला आलेला आहे. त्यानं अर्थातच भारतासाठी सुद्धा डोकेदुखी वाढेल. नक्कीच वाढेल, कारण याचे परिणाम फक्त बांगलादेश आणि बांगलादेशच्या जनतेवर होणार नाहीत. जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं की भारत जो आहे तो बांगलादेशचा शेजारी राष्ट्र त्या ठिकाणी आहे. आणि फक्त शेजारी राष्ट्र नाही, मुळातच बांगलादेशची निर्मितीच मुळात जी आहे ती भारताच्या प्रयत्नातून झालेली आहे. इतिहास आपल्याला त्या ठिकाणी माहिती आहे. म्हणजे इतिहास, भूगोल, सामाजिक परिस्थिती, राजकीय परिस्थिती आणि भूराजकीय परिस्थिती या 5ही अँगलचा आपण विचार केला तर भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये संबंध आहेतच. आणि त्या अनुषंगानं हा एक महत्वाचं जे लिगल वर्डिक्ट आहे त्याचे आपल्यावर जे आहेत विपरीत परिणाम त्या ठिकाणी होणारच आहेत. आणि ज्या प्रकारची कॉम्प्लेक्स एक प्रकारे जटिल परिस्थिती निर्माण झालेली आहे तर आता भारताच्या मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स समोर सुद्धा जे आहे एक प्रकारचा बॅलन्सिंग ऍक्ट करण्याचं जे आहे ते आव्हान असणार आहे. कारण एका बाजूला इतिहास पाहता बांगबांधू म्हणजे शेख हसीना यांचे वडील जे होते शेख मुजीबुर रहमान त्यांच्यापासून ते शेख हसीना पर्यंत आणि त्यांचा जो आवामी लीग पक्ष आहे याचा इतिहास जर पाहिला तर त्यांची जे आतापर्यंत भारत धार्जिनी एक प्रकारे भारताला सपोर्ट करणारी भूमिका त्या ठिकाणी होती. आणि शेख हसीना यांची जर गच्छंती मागच्या 1-1.5 वर्षामध्ये त्या ठिकाणी झाली असेल तर नक्कीच भारत आणि बांगलादेश यांच्या रिलेशनशिपवर संबंधांवर परिणाम होताना आपल्याला दिसतायतच आहेत. आणि त्यातल्या त्यात शेख हसीना यांना जर एक प्रकारे असं बाद करण्याचा प्रयत्न सध्याच्या सरकारद्वारा या ज्युडिशियल वर्डिक्टच्या माध्यमातून केला जात असेल आणि त्याच्या माध्यमातून चायना, पाकिस्तान आणि इतर इस्लामिक एक्स्ट्रीमिस्ट ऑर्गनायझेशनचा पगडा हा बांगलादेशमध्ये वाढणार असेल तर नक्कीच भारतावर याचे विपरीत परिणाम त्या ठिकाणी होतील. ही झाली एक बाजू. आणि दुसऱ्या बाजूला जर त्या ठिकाणी पाहिलं तर आफ्टर ऑल भारताची अशी भूमिका असेल की नॉन इंटरफिअरन्स, कारण बांगलादेश जे एक स्वतंत्र राष्ट्र त्या ठिकाणी आहे आणि बांगलादेशमध्ये होणाऱ्या वेगवेगळ्या घटनांकडे तसं जर पाहिलं तर प्रत्यक्षरित्या भारतानं त्यामध्ये इंटरफिअर करायला नको. पण तिथे जर डेमोक्रेटिकली इलेक्टेड गव्हर्नमेंट येत नसेल, तिथे जर जे आहे एक प्रकारे नॅचरल जस्टिस नैसर्गिक न्यायाची तत्वाची जर त्या ठिकाणी पायमल्ली होत असेल, तिथे जर जे आहे ह्युमन राईट्सचं उल्लंघन होत असेल तर नक्कीच भारताला जे आहे एक प्रकारे या ठिकाणी डोळे मिटून त्या ठिकाणी बसता येणार नाही. म्हणून भारत त्या गोष्टीकडे सुद्धा त्या ठिकाणी पाहणार आहे. म्हणजे एकीकडे डेमोक्रेसी, नॉन इंटरफिअरन्स, तर दुसरीकडे शेख हसीना त्यांचा इतिहास आणि एकूणच बांगलादेशचं शेख हसीना यांचं सरकार किंवा त्यांचं वर्चस्व बांगलादेशमध्ये असणं आणि त्याच्या अनुषंगानं भारताला भूराजकीय दृष्ट्या फायदा मिळणं या दोन्ही गोष्टीला एक प्रकारे बॅलन्स करून भारताला भविष्यामध्ये जावं लागणार आहे. पण आता काही वेळापूर्वी हेमंत महाजन सर बोलत होते आणि त्यांचं असं म्हणणं होतं की ही एक फिक्स्ड मॅच होती, म्हणजे याच्यातनं काही वेगळा निकाल खरं तर काही अपेक्षितच नव्हता, हेच होणार होतं. आणि याचा मूळ उद्देश आहे की शेख हसीना यांना पुन्हा बांगलादेशमध्ये एंट्री देऊ नये आणि तसं झालं तर मग पुढच्या निवडणुका तिथल्या आत्ताचे जे घटक आहेत जे तिथल्या राजकारणात वरचढ आहेत त्यांच्यासाठी सोप्या होतील. नक्कीच 100% फिक्स्ड मॅच होती, याविषयी कोणाच्याही मनात शंका नसावी. आणि 2 महत्वाचे मुद्दे आपल्याला लक्षात घ्यावे लागतील. इतिहास 1971 पासून बांगलादेशच्या निर्मितीपासून शेख मुजीबुर रहमान, आवामी लीग पार्टी, शेख हसीना यांचे आणि भारताचे जे आहेत सुमधुर संबंध. एवढंच नाही तर आतापर्यंत जे आहे शेख हसीना यांच्या नेतृत्वाचं सरकार किंवा आवामी लीग पक्षाचं सरकार हे मूळची जी बांगलादेशची संविधान किंवा जे कॉन्स्टिट्यूशन त्या ठिकाणी आहे ते धर्मनिरपेक्ष अशा प्रकारच्या
राष्ट्राच्या संकल्पनेला त्या ठिकाणी बांधतं. पण मागच्या 1.5 वर्षामध्ये जर आपण पाहिलं असेल, शेख हसीना त्या ठिकाणी गेल्यानंतर आज घडीला बांगलादेशची परिस्थिती कशी आहे? प्रचंड प्रमाणामध्ये तिथे जे आहे इस्लामिक एक्स्ट्रीमिस्ट ऑर्गनायझेशनचा त्या ठिकाणी पगडा वर्चस्व आलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय. त्यांच्या प्रशासनामध्ये सुद्धा तशाच गोष्टी त्या ठिकाणी दिसत आहेत. एवढंच नाही, मागच्या 1.5 वर्षामध्ये शेख मुजीबुर रहमान जे राष्ट्रपिता मानले जात होते त्यांचा पुतळा पाडणं असो आणि एकूणच इतिहास, आवामी लीगशी संबंधित शेख मुजीबुर रहमान त्याचबरोबर शेख हसीना यांच्या खुनाच पुसून टाकणं, एक प्रकारे जे आहे तो इतिहासच पुसून टाकणं आणि या अनुषंगानं सेक्युलर क्रेडेन्शियल्स, धर्मनिरपेक्षता ही बाजूला सारून त्याला इस्लामिक राष्ट्र, प्रखर इस्लामिक राष्ट्र बनवणं यासाठी प्रयत्नरत असताना मागच्या 1.5 वर्षामधलं तिथलं सरकार आणि वेगवेगळ्या संघटना आपल्याला त्या ठिकाणी दिसल्या. म्हणून या दोन्ही गोष्टींना जर एकत्रित त्या ठिकाणी जोडलं आणि भारताचा अप्रत्यक्षरित्या शेख हसीना आणि त्यांच्या सरकारला असणारा पाठिंबा आणि सुमधुर संबंध हे पाहिले तर हे जे आहे फिक्स्डच त्या ठिकाणी होतं की भारतानं जे आहे शेख हसीनाला पाठिंबा दिलेला आहे. शेख हसीना हा सगळ्यात मोठा अडथळा त्या ठिकाणी असणार आहे या इस्लामिक एक्स्ट्रीमिस्ट ऑर्गनायझेशनला. आणि त्या जर पुन्हा बांगलादेशमध्ये परत आल्या, आवामी लीग पक्षाचं नेतृत्व त्यांनी त्या ठिकाणी केलं आणि अल्टिमेटली आता फेब्रुवारी 2026 मध्ये तिथे ज्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत तिथे जर त्या ठिकाणी पुढे आला तर यांचा अजेंडा, या इस्लामिक एक्स्ट्रीमिस्ट ऑर्गनायझेशनचा अजेंडा पुढे त्या ठिकाणी जाता येणार नाही. म्हणून एक प्रकारे जे आहे सरळ सरळ यांचा राजकीय काटा काढण्यासाठी आणि वन साइडेड इलेक्शन या इस्लामिक एक्स्ट्रीमिस्ट ऑर्गनायझेशननं सपोर्ट केलेल्या एनसीपी पार्टी त्याचबरोबर बाकी संघटनांना वन साइडेड इलेक्शन जिंकण्यासाठी मदत व्हावी म्हणून बीएनपी, आवामी लीग या पक्षांना बाजूला सारण्यासाठी हा निर्णय त्यांनी घेतला असावा. म्हणून जर कोणी म्हणत असेल की हे फिक्स्ड मॅच आहे तर नक्कीच या गोष्टीला जे आहे म्हणजे एक प्रकारे जे आहे आपण त्याला सबस्टॅन्शिएट करू शकतो, जी चर्चा आपण आता केली त्यानुसार. पण तुम्ही वारंवार जो शब्द वापरताय इस्लामिक एक्स्ट्रीमिस्ट ऑर्गनायझेशन म्हणजे कट्टरतावादी मुस्लिम संघटना तिथं मोठ्या प्रमाणावर आल्या, पण 1.5 वर्षांपूर्वी ही परिस्थिती अचानकपणे निर्माण झाली की याला शेख हसीना यांच्या सरकारनं घेतलेले काही निर्णय किंवा तयार केलेली परिस्थिती ही जबाबदार होती आणि मग ही परिस्थिती हळूहळू जुलै महिन्यामध्ये जे विद्यार्थ्यांचं आंदोलन झालं तिथपर्यंत येऊन पोहोचली? नक्कीच, म्हणजे कधीही जे आहे ब्लॅक अँड व्हाईट मध्ये कुठल्याही घटनेला आपल्याला पाहता येत नाही. दॅट टू अशा प्रकारचं ज्यावेळेस जटिल वातावरण त्या ठिकाणी आहे तर त्याला सुद्धा आपल्याला ब्लॅक अँड व्हाईट मध्ये पाहता येणार नाही. एक सर्वात मोठी चूक माझ्या मते शेख हसीना यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांची जी त्या ठिकाणी झाली की ऑलमोस्ट 2 दशकं बांगलादेशच्या सर्वात जास्त काळ राहिलेल्या अशा त्या प्रधानमंत्री त्या ठिकाणी राहिल्या आणि माझ्या मते त्यांनी ग्रांटेड घेतलं की मी मोठी मोठी आंदोलनं जी आहे त्या ठिकाणी पाहिली तर हे सो कॉल्ड विद्यार्थ्यांचं आंदोलन जे आहे ते काय असं त्या ठिकाणी करू शकेल. एक गोष्ट माझ्या मते ती गोष्ट त्यांची चुकली आणि मूळतः तत्कालिक कारण फक्त जे आहे ते रिझर्वेशनचं होतं. पण त्या रिझर्वेशनच्या तत्कालिक कारणामुळे जी एक प्रकारची मोमेंटम त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मिळाली आणि त्याहून महत्वाचं तो निर्णय तर त्यांनी तेव्हाच मागे घेतला होता शेख हसीना सरकारनं. पण त्या मोमेंटमचा फायदा घेत मग पाकिस्तान मधला ISI असेल किंवा सरळ सरळ जमाते इस्लामी बांगलादेश त्याचबरोबर त्यांची सपोर्ट असणारी छात्र शिबिर नावाची जी स्टुडंट ऑर्गनायझेशन होती ती जबरदस्त चर्चेमध्ये त्या ठिकाणी आली आणि त्यांचा जो रोल प्रचंड प्रमाणामध्ये वाढला आणि त्यामधूनच शेख हसीना यांना जे आहे एक प्रकारे पायउतार व्हावं लागलं. एवढंच नाही तर त्यांना जे आहे देश सोडून त्या ठिकाणी पळावं लागलं. म्हणजे मुळातच इस्लामिक एक्स्ट्रीमिस्ट ऑर्गनायझेशनचा पगडा हा मागच्या काही काळामध्ये जो आहे तो नक्कीच त्या ठिकाणी वाढलेला आहे. काही अंशी शेख हसीनांनी त्या सगळ्या सिच्युएशनला जे आहे ग्रांटेड घेणं किंवा त्याला जे आहे कॅज्युअली घेणं हे सुद्धा काही अंशी त्यासाठी कारणीभूत ठरलं असेल. कारण काहीही असो, ग्राउंड रियालिटी ही आहे की आज घडीला रॅडिकलाइज्ड एलिमेंट अशा प्रकारच्या एक्स्ट्रीमिस्ट इस्लामिक ऑर्गनायझेशनच्या एक प्रकारे कचाट्यात बांगलादेशची राज्य व्यवस्था त्या ठिकाणी सापडलेली आहे आणि याचा फायदा चीन सारखं राष्ट्र, पाकिस्तान सारखं राष्ट्र घेत हे मागच्या काही महिन्यांमध्ये आपण पाहिलेलंच आहे. नाही, चीनच्या मुद्द्याकडे येऊयात, पण त्या अगोदर एक मुद्दा आहे की जेव्हा जेव्हा देशांमध्ये छोटे देश असतील जर अशी परिस्थिती निर्माण झाली तर तिथल्या आर्मीची, लष्कराची भूमिका असते ती कायमच प्रचंड मोठी असते. रादर पाकिस्तानमध्ये आपण बघितले की लष्कर की निवडून आलेलं सरकार यांच्यामध्ये सत्ता कोण मिळवणार याचीच अहमहिका लागलेली असते. तीच परिस्थिती बांगलादेशमध्ये या अस्थिर परिस्थितीतून निर्माण होण्याची शक्यता आहे. मुळात जुलै आणि ऑगस्ट 2024 मध्ये सुद्धा तशाच प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती आणि एक स्ट्रॉंग पॉसिबिलिटी वाटत होती की तेव्हाचे जे चीफ ऑफ आर्मी म्हणजे आता सुद्धा आहे चीफ ऑफ आर्मी स्टाफ जे आहेत वकर जमान, हे वकर जमान जे आहे बॅकडोअरच्या माध्यमातून पुन्हा त्या ठिकाणी सत्ताधीश होतात की काय, पण तशी परिस्थिती त्या ठिकाणी झाली नाही. त्याच्या ऐवजी अशा प्रकारे सो कॉल्ड नॉमिनेटेड मोहम्मद युनुस त्या ठिकाणी आले आणि ते येण्यामागचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे हा सगळा जो प्रचंड सपोर्ट जो होता तो या
छात्र शिबिर आणि बाकी या स्टुडंट लिडरचा होता, ज्यांना सरळ सरळ पाठिंबा फंडच्या माध्यमातून, त्याचबरोबर आयडिओलॉजीच्या माध्यमातून पाठिंबा जो आहे तो जमाते इस्लामी, त्याचबरोबर पाकिस्तानमधल्या काही इस्लामिक एक्स्ट्रीमिस्ट ऑर्गनायझेशनचा होता. तर नक्कीच अस्थिरता आहे, राजकीय अस्थिरता तर 100% आता सुद्धा त्या ठिकाणी आहे. अशी एक अपेक्षा आहे की फेब्रुवारी 2024 मध्ये सार्वत्रिक निवडणुका होतील आणि लोकांनी निवडून दिलेलं सरकार त्या ठिकाणी येईल. पण दुर्दैव हेच आहे की सार्वत्रिक निवडणुका जरी होत असतील, बाय द वे सार्वत्रिक निवडणुका रडत पडत त्या ठिकाणी येत आहेत. मोहम्मद युनूसची काही इच्छा त्या ठिकाणी नव्हती. ज्यावेळेस त्यांच्यावर दबाव आला आणि त्यातल्या त्यात ज्यावेळेस आर्म्ड फोर्सेसनं दबाव टाकला त्यावेळेस त्यानं कुठेतरी जी आहे ती डेट त्या ठिकाणी डिक्लेअर केली. ऑर अदरवाईज सहजासहजी तिथे निवडणुका घेण्यासाठी आणि हातातली सत्ता सोडण्यासाठी मोहम्मद युनूस आणि त्यांची जी पिल्लावळं होती ती त्या ठिकाणी काही तयार नव्हती, हेही आपण मागच्या काही काळामध्ये पाहिलं. पण निवडणुका जरी झाल्या तरी सार्वत्रिक निवडणुका झाल्यानंतर डेमोक्रेटिकली इलेक्टेड सरकार येईल का, फ्री अँड फेअर इलेक्शन्स तिथे होईल का, ही मोठी शंकाच त्या ठिकाणी आहे. आणि मग पुन्हा दोन फाटे फुटतात की जर खरोखरच डेमोक्रेटिकली इलेक्टेड गव्हर्नमेंट आलं, ज्याची शक्यता खूप कमी आहे, तर मग मात्र जे आहे बांगलादेशची ती अंतर्गत परिस्थिती आणि त्यानुसार जे आहे त्यांनी जो निर्णय घेतला त्याला आपण जे आहे रिस्पेक्ट करावं, भारत म्हणून सुद्धा. पण जर डेमोक्रेटिकली इलेक्टेड सरकार आलं नाही, फ्री अँड फेअर इलेक्शन त्या ठिकाणी झालं नाही, तर नक्कीच जे आहे हे फक्त जे आहे म्हणजे कळसूत्री बाहुली असण्यासारखं ते सरकार त्या ठिकाणी असणार आहे. आणि ते चालवणार कोण, तर हे एक्स्ट्रीमिस्ट एलिमेंट. मग त्या ठिकाणी जे आहे आर्म्ड फोर्सेसचा सुद्धा महत्वाचा रोल असू शकतो. पण आतापर्यंत मागच्या 1.5 वर्षामध्ये आर्म्ड फोर्सेसनं ऍक्टिव्ह किंवा एक प्रकारे सत्तेमध्ये येण्याची भूमिका घेतली नाही. तर माझ्या मते 2026 मध्ये सुद्धा ते घेतील का, याविषयी मी साशंक आहे. म्हणूनच भारतासारख्या एका महत्वाच्या जबाबदार मोठ्या राष्ट्रानं, जे त्या ठिकाणी शेजारी राष्ट्र आहे, त्याचबरोबर काही आंतरराष्ट्रीय संघटनांनी या निवडणुका कशा पारदर्शक पद्धतीनं होतील आणि डेमोक्रेटिकली इलेक्टेड गव्हर्नमेंट तिथं कसं येईल याकडे सुद्धा पाहणं जे आहे ते येणाऱ्या काळात अत्यंत महत्वाचे ठरणार आहे. पण मग चीनची याच्यामध्ये काय भूमिका असेल? तिथे डेमोक्रेटिक गव्हर्नमेंट येणं हे चीनसाठी जास्त फायद्याचं असेल की तिथे डेमोक्रेटिक गव्हर्नमेंट न येणं हे चीनसाठी जास्त फायद्याचं असेल? माझ्या मते दोन्ही परिस्थितीमध्ये जर डेमोक्रेटिकली इलेक्टेड गव्हर्नमेंट आलं तर तिथं एक्स्ट्रीमिस्ट एलिमेंटचा पगडा असणारच सरकार त्या ठिकाणी असावं. कारण अल्टिमेटली जर ही अवामी लीग सारखी पार्टी जर त्यातून बाद होत असेल, जर बीएनपी सारख्या पार्टीला, बांगलादेश नॅशनल पार्टीला जर तिथे काही भविष्य राहणार नसेल, तर बाकीचे सगळे जे पक्ष आहेत ते मुख्यतः या इस्लामिक एक्स्ट्रीमिस्ट आयडिओलॉजीला मानणारेच त्या ठिकाणी आहेत. आणि जर इस्लामिक एक्स्ट्रीमिस्ट आयडिओलॉजी मानणारे पक्ष त्या ठिकाणी असतील तर ऑटोमॅटिकली त्यांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध हा पाकिस्तानशी त्या ठिकाणी असणार आहे. आणि पाकिस्तान आणि चीनचं सख्य आणि मुख्यतः चीनचा पाकिस्तान आणि बांगलादेशच्या मदतीनं भविष्यामधला जो जिओ स्ट्रॅटेजिक डाव आहे तो त्या ठिकाणी खुलणार आहे. म्हणजे पहिली गोष्ट, सो कॉल्ड गव्हर्नमेंट जरी त्या ठिकाणी आलं, निवडणुका जरी झालेल्या असल्या तरी त्या ठिकाणी जे आहे अशा प्रकारच्या एक्स्ट्रीमिस्ट एलिमेंटचा प्रभाव असलेलं गव्हर्नमेंट आलं तरी जे आहे चीनला त्या ठिकाणी चालेल. जर आलं नाही तर तसंही जे आहे कुठल्याही अस्थिर परिस्थितीमध्ये, मग ती राजकीय दृष्ट्या असो आणि त्यातल्या त्यात आर्थिक दृष्ट्या असो, त्याचा जो आहे फायदा हा चीननं वेळोवेळी त्या ठिकाणी घेतलेला आहे. नेपाळचं उदाहरण त्या ठिकाणी बघा, म्यानमारचं उदाहरण त्या ठिकाणी बघा आणि आता येणाऱ्या काळामध्ये बांगलादेशचं उदाहरण सुद्धा बघा. तर मूळ प्रश्न म्हणजे मूळ मुद्दा हाच त्या ठिकाणी आहे की मुळात चायनाची जी पॉलिसी आहे एनसर्कलमेंट, भारताच्या सभोवतालची जी छोटी छोटी राष्ट्र आहे त्या ठिकाणी अस्थिरता निर्माण करायची, त्या ठिकाणी जे आहे आपला पाय घट्टपणे रोवायचा, आर्थिकदृष्ट्या वन बेल्ट वन रोड किंवा सो कॉल्ड बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हच्या माध्यमातून किंवा मिलिटरी बेसेस, नेव्हल बेसेस त्या ठिकाणी बनवायचे. आणि तशी सुरुवात जी आहे ऑलरेडी चायनाने केलेली आहे. आपण जर त्या ठिकाणी पाहिलं असेल तर भारताचा जो चिकन नेक एरिया आहे, चिंचोळा प्रदेश, ज्याच्यामुळे नॉर्थ ईस्ट हे भारताच्या रेस्ट ऑफ इंडिया सोबत त्या ठिकाणी जोडली जाते, तिथे एक एअरपोर्ट डेव्हलप करणं जे बांगलादेशकडे त्या ठिकाणी आहे, ते एअरपोर्ट डेव्हलप करण्याचा प्रयत्न जो आहे चायना आणि पाकिस्तानच्या मदतीनं त्या ठिकाणी सुरूच आहे. त्याचबरोबर चायनाचा मित्र पाकिस्तान याच्या मदतीने जे आहे वेगवेगळ्या प्रकारच्या एक्सरसाइजेस बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये त्या ठिकाणी सुरूच आहे. शस्त्रास्त्र जे आहे मोठ्या प्रमाणावर त्यांना त्या ठिकाणी मिळत आहेत. त्यामुळे या दोन्ही गोष्टी पाहिल्या तरी अस्थिर असलं तरी चायना त्याचा आपल्या दृष्टीनं कसा फायदा करता येईल हे पाहिजे. आणि डेमोक्रेटिकली इलेक्टेड गव्हर्नमेंट, डेमोक्रेटिकली हा शब्दच चुकीचा आहे, अशा प्रकारचं सो कॉल्ड सरकार त्या ठिकाणी येणं, ज्या ठिकाणी एक्स्ट्रीमिस्ट एलिमेंटचा मोठ्या प्रमाणामध्ये पगडा आहे, असं सरकार असणं हे सुद्धा चायनाच्या फायद्याचं त्या ठिकाणी ठरणार आहे. पण सतीश सर, गेल्या काही वर्षांमध्ये बांगलादेश हा मॅन्युफॅक्चरिंग हब बनला होता. म्हणजे मोठ्या प्रमाणावर मॅन्युफॅक्चरिंग बांगलादेशमध्ये विविध गोष्टींचं व्हायला लागलं होतं आणि तो एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होता. फक्त बांगलादेशवर नाही तर बाजूचा देश जर सक्षम असेल तर आपल्यासारख्या मोठ्या देशाला असे सक्षम शेजारी हवे असतात. आता इतकी राजकीय परिस्थिती जर हालाकीची तिथली झाली असेल तर डेफिनेटली त्याचा परिणाम हा फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटवर होणार आहे, तिथल्या मॅन्युफॅक्चरिंगवर होणार आहे आणि बिझनेस दृष्ट्या सुद्धा भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांवर परिणाम होणार आहे. हा परिणाम
हा आपल्याला फक्त आकड्यांच्या दृष्टीनं मोठा असेल की एकूण आपलं आणि बांगलादेशचं जे नातं आहे ते पाहता हा परिणाम जास्त जाणवणार आहे? नक्कीच त्याचा परिणाम जो आहे तो विपरीत असणार आहे. अत्यंत महत्वाचा मुद्दा तुम्ही त्या ठिकाणी रेज केला की मुळात जे आहे बांगलादेश जरी एक वेगळा देश त्या ठिकाणी असला 1971 पासून, तर आज सुद्धा जे आहे बांगलादेश आणि भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी जे आहे सो कॉल्ड पोरस बॉर्डर त्या ठिकाणी, म्हणजे त्या ठिकाणी जे आहे जाणं येणं त्या ठिकाणी करतात. एक तिथल्या लोकांची भाषा, तिथल्या लोकांची संस्कृती, तिथल्या लोकांची खानपानाची पद्धती, इनफॅक्ट तिथल्या लोकांचा व्यवसाय आणि त्याचसोबत जे आहे आपल्या काही नॉर्थ ईस्टर्न स्टेटचा आणि त्यातल्या त्यात ओडिशा आणि पश्चिम बंगाल मधल्या लोकांचा व्यवसाय आणि संस्कृती ही सारखीच आहे. म्हणजे हे दोन देश जरी असले तरी संस्कृतीच्या अनुषंगाने जे आहे ते एकमेकांशी त्या ठिकाणी जोडले गेलेले आहेत आणि त्याच अनुषंगानं त्यांचा व्यापार हा सुद्धा जो आहे एक दुसऱ्यांशी त्या ठिकाणी जोडला गेलेला आहे. ज्यामधला एक सर्वात महत्वाचा धागा म्हणजे ताग असेल किंवा ॲपरेल सेक्टर, वस्त्रोद्योग उद्योगाशी संबंधित हे दोन, आणि त्याचबरोबर फिशरीज, मत्स्योद्योग हा सुद्धा त्या ठिकाणी महत्वाचा आहे. मग या सगळ्या गोष्टी या दोन देशांमध्ये जर एक प्रकारे तणाव असेल किंवा जर तिथली परिस्थिती जर अस्थिर त्या ठिकाणी असेल तर बांगलादेशवर तर विपरीत परिणाम होणारच आहे. पण त्याचा ज्याच्याशी व्यापार होतो त्या भारतासोबत सुद्धा जो आहे त्याचा भारतावर सुद्धा जो आहे त्याचा विपरीत परिणाम त्या ठिकाणी होणार आहे. अमेरिकेच्या टेरिफचा फॅक्टर हा सुद्धा त्या ठिकाणी त्याच्यात येणार आहे. रूल्स ऑफ ओरिजिन, आता आपण जास्त कॉम्प्लेक्स याच्यात जायला नको, पण रूल्स ऑफ ओरिजिनचा एक प्रकारे गैरफायदा घेऊन चायना जो आहे तसाही बांगलादेशचा अगोदर त्या ठिकाणी वापर याच्यात करतच होता. नक्षल मध्ये त्या ठिकाणी सांगायचं असेल तर आर्थिकदृष्ट्या बांगलादेशच्या जनतेचे बुरे हाल तर होणारच आहेत, होत आहेत, आणि त्याचा विपरीत परिणाम आसपासच्या देशावर त्यातल्या त्यात भारतावर सुद्धा त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये आपल्याला होताना त्या ठिकाणी दिसू शकतो. आणि ते आहे ना की जेव्हा जेव्हा अशा देशांमध्ये हे सगळे प्रॉब्लेम्स होतात तेव्हा तेव्हा तिथल्या ज्या मायनॉरिटीज असतात त्या मग बाकीच्या देशांमध्ये, जवळच्या देशांमध्ये आश्रय घेण्याचा प्रयत्न करतात आणि भारताच्या बाबतीमध्ये ते सहज शक्य आहे. कारण जसं तुम्ही उल्लेख केलात की पोरस बॉर्डर्स आहेत, आपल्या बॉर्डर्स काही पक्क्या नाही आहेत किंवा सील्ड नाही आहेत की जिथून कुणालाच येता येणार नाही. म्हणून त्या दृष्टीनं सुद्धा हा एक धोकाच आहे की बांगलादेश स्थिर असणं हा आपल्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. आणि जागतिक पटलावर तुम्ही ज्याचा उल्लेख केलात की भौगोलिक दृष्ट्या विचार करता सुद्धा बाजूचे देश हे शांत स्वस्थ असणं आपल्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. दुर्दैवानं ते होताना दिसत नाहीये. एकामागोमाग एक आपल्या शेजारच्या सगळ्याच देशांची अवस्था, मग तो श्रीलंका असेल, नेपाळ असेल, पाकिस्तान असेल, बांगलादेश असेल, सगळ्यांची अवस्था ही वाईट होत चाललेली आहे. यातली सगळ्यात गंभीर बाब काय आहे तर त्या देशांच्या, निवडून आलेल्या देशांच्या ज्या लोकशाही प्रधान व्यवस्था आहेत त्या व्यवस्थांऐवजी, त्यांच्या घटनांऐवजी विश्वास हा एक्स्ट्रीमिस्ट फोर्सेसवर जर ठेवला जात असेल, एक्स्ट्रीमिस्ट विचारांवर जर ठेवला जात असेल तर या देशांमध्ये जी परिस्थिती निर्माण होते ती परिस्थिती आपल्यासाठी खूप गंभीर बनणार आहे. आणि म्हणूनच बांगलादेशमध्ये घडलेली ही जरी एक घटना असेल, अगदी लवादाचा निर्णय जरी असेल, तरी त्याचे जे दूरगामी परिणाम आहेत त्या परिणामांपासून भारतही वाचू शकत नाही. म्हणून या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करणं गरजेचं ठरतं. सतीश सर, नेहमीप्रमाणे फुल्ली एनर्जेटिक डिटेल डिस्क्रिप्शन या सगळ्या घडामोडींचं केलं त्याबद्दल खरंच मनापासून आभार. धन्यवाद डॉक्टर कविता. आणि यानंतर या विशेष चर्चेमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.